खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकर चळवळीतील नेते दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांच्या 14व्या पुण्यस्मरणार्थ दीपक ब्रदर्स, मनोहर मित्र मंडळ, समर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आणि MGM हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे सारनाथ बौद्ध विहार, भानवज बौद्धवाडा येथे आयोजन करण्यात आले होते. खोपोली शहरात बहुसंख्याक तरुणांनी रक्तदान करत या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. दीपक गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकीय सामाजिक पदाधिकाऱ्यांची मांदी आली होती. दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ बुद्ध पूजा संपन्न झाल्यानंतर श्रद्धांजली अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आंबेडकर चळवळीतील नेते दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांची पोकळी न भरून येण्यासारखी असल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असल्याचे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आयोजक कैलास गायकवाड यांनी बोलताना सांगितले. 14 वर्ष आली. तुमचा भाऊ मला सोडून गेलेला आहे. तर गेली 14 वर्ष त्यांच्या स्मृती जगण्यासाठी आम्ही सतत कार्यक्रम राबवत असतो. जे कार्यक्रम जेणेकरून एकूण समाजातील सर्व घटकांचा उपयोगी होईल अशा प्रकारे आम्ही कार्यक्रम शिबिर असतो, मेडिकल शिबिर असते, अशा प्रकारे आम्ही सतत कार्यक्रम करतो. तर भाऊ आमचा असा होता की आमच्या खोपोली शहरामध्ये आमच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन लढणारा आणि समाजसेवेसाठी होऊन जाणारा माणूस म्हणून त्याच्याबद्दल सर्वांचं प्रेम आहे. आणि आज तुम्ही बघता गेली 14 वर्षे आम्ही कार्यक्रम राबवत आहे, तरी पण गर्दी ही अशीच होती. सगळे तरुण असतील, सगळेजण त्याच्या आठवणी काढून त्याच्यासाठी ते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेविका हर्षदा गायकवाड, माजी नगरसेवक मोहन अवसरमल, किशोर पाटील, नगरसेवक किशोर पाटील, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील यांच्यासह खालापूर तालुक्यातील सर्व पक्ष नेते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.